नमस्कार. सुप्रजामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रजा म्हणजे काय हे आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. गर्भवती स्त्रीपासून ते अगदी 20 वर्षाच्या मुलापर्यंत असे अनेक आपण ग्रुप केलेले आहेत. यामध्ये नवजात बालक, त्याच्यानंतर वाढत्या वयाबरोबर येणारे प्रश्न, पालकांची शाळा, त्याच्यानंतर विविध विकासमाला म्हणून एक सत्र आहे. त्याच्यानंतर रविवारच्या गोष्टी मुलांसाठी, त्यांच्यासाठी काही त्यांचे स्वतःचे जे गुण आहेत ते गुण किंवा त्यांचे जे चित्रकला म्हणा किंवा काही गोष्टी वगैरे सांगणं म्हणा, या त्यांच्या रेकॉर्ड घेऊन ते आम्ही ग्रुपमध्ये प्रसारित करतो. असे आता जवळजवळ 4 वर्ष व्हायला आली आपल्या या सुप्रजाला. त्यामुळे खूप मेंबरही झालेत, खूप आणखीन वाढतात पण आहेत. सगळ्यांनी ह्यात आणखीन सहभाग घेतल्याने आणखीन ह्या जो रोप लावलेला आहे तो वटवृक्ष व्हायला खूप खूप मदत होते. आता या सगळ्या सुप्रजाच्या ह्याच्यात जे अनेक उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये बऱ्याच मागेच एकदा आज ज्या आपल्या वक्त्या आहेत अनुराधाताई, त्यात त्यांनी राष्ट्रप्रेम वाढवूया या ह्याच्यावर त्यांचं आपलं मुलाखत झालेली आहे. त्यामुळे त्या आपल्याला नवीन नाहीच आहेत तशा. परंतु आतापर्यंत 8 मार्च हा आपण महिला दिन म्हणून साजरा करत होतो. आज आपण नाही केला 8 मार्चला, कारण की तुम्ही सगळ्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं, सगळ्यांना सहभाग घेता यावा म्हणून 8 मार्चच्या ऐवजी आज 10 मार्चला आपण ह्या वेळेला मुद्दाहून ह्या 8:30 या वेळेला सगळ्यांना सहभाग घेता यावा म्हणून आपण आज महिला दिन साजरा करतो. सगळ्यांनी मॅडम जेव्हा आपल्याला काही गोष्टी आज सांगणार आहेत त्या ह्याच्यात जर तुम्हाला काही शंका आली तर त्याबद्दल तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहून ठेवू शकता. त्याची तुम्हाला उत्तरं सुद्धा लगेच मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्हाला आज जो काय प्रोग्राम होईल तो तुम्हाला युट्यूबवर उद्या पाहता येईल. सगळ्यांनी आपलं कॅमेरे सुद्धा ऑन ठेवावेत, म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकताना आय टू आय कॉन्टॅक्ट झाला तर तो आपल्याला पटकन लक्षात येतो आणि ती गोष्ट आपल्याला हृदयापर्यंत भिडते. म्हणून सगळ्यांनी कॅमेरे पण चालू ठेवावेत अशी सगळ्यांना मी विनंती करते. आता 8 मार्च हा महिला दिन का बरं साजरा करतो माहितीये का आपल्याला सगळ्यांना? कदाचित माहितीही असेल. 1908 साली न्यूयॉर्क या सिटीमध्ये जवळजवळ 15,000च्या वर महिलांनी एक खूप मोठा मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये त्यांनी स्वतःचे हक्क, आपल्याला मिळावा मतदानाचा हक्क, आपल्याला वेतनवाढ मिळावी, अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी मोठा मोर्चा काढला आणि तो यशस्वी पण झाला हो. त्यानंतर 1910 साली असं ठरलं की वर्षातला एक दिवस आपण महिला दिन हा साजरा करायला पाहिजे. 1975 साली युनोने असं सांगितलं की हा नुसता एखाद्या सिटी पुरता असा महिला दिन न होता आंतरराष्ट्रीय अशा स्तरावर हा 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा. 1996 पासून आपण हा सर्रास साजरा करतो. या दिवशी आपण अशा महिलांचा सत्कार करतो की त्या त्याच्यातनं त्यांना आपण ऐकणाऱ्या आपणाला सगळ्यांनाच उत्तेजन मिळतं. त्यांनी जे शून्यातनं त्या वर आलेल्या असतात, कोण कुठल्या परिस्थितीतून, कोण कुठल्या अडचणीतनं वर येऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या असतात, अशा महिलांच्या आपण सत्कार करतो. अहो, एक एक क्षेत्र आता असं राहिलेलं नाही की ज्यात महिला नाहीये. अगदी तुमच्या साध्या मॉन्टेसरीच्या ह्याच्यापासनं ते पायलट पर्यंत, बॉर्डर पर्यंत सगळीकडे आजकाल महिला आहेत आणि खांद्याला खांदा देऊन त्या अतिशय स्वतःची जबाबदारी, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतात. आता याच ह्याच्यात मला एक छोटस तुम्हाला वाचून दाखवायचं. कविता आहे ती, स्त्री जन्म ही तुझी कहाणी. आपण म्हणतो ना, अहो स्त्री समर्थ आहे, स्मार्ट आहे, सक्षम आहे. कसं आहे माहितीये, कस्तुरी मृगासारखा. त्याला कुठे माहिती असतं की आपल्या ह्याच्यात कस्तुरी मृग आहे, कस्तुरी आहे आणि त्याचा वास सगळीकडे दरवळतोय. तसंच आपल्या स्त्रीचं असतं. प्रत्येक स्त्रीच्या अंगात अनेक गुण असतात, पण ते तिला कळायला वेळ मिळत नाही म्हणा, किंवा ती काहीतरी भीड म्हणून किंवा काहीतरी भीती म्हणून, कुणाच्या तरी दडपणाखाली म्हणून
ती कधी अशी एक्सपोज होत नाही. अशीच एक युवाच्या ह्याच्यातली एक कविता माझ्या वाचनात आली आणि मला ती तुम्हाला ऐकवावीशी वाटते, तर ती पहिल्यांदा मी तुम्हाला ऐकवते. ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ. ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ, तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. सगळ्यांना डिश देऊन मी कोथिंबीर चिरलेली डिश घेते. जेवल्यानंतर घासायची एक डिश कमी करते ना. तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी मारते. ऑफिसची कामे सांभाळत तारेवरची कसरत करते. सगळे झोपल्यानंतर कळतं की आज माझे पाय खूप दुखतायत. तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते. मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते. मी बावरते. मी गाते. मी नाचते. मीच जन्म देणारी. मीच जन्माला पुरणारी. जन्मानंतरही मीच ती उरणारी. मी सृष्टी व्यापणारी. मी असल्याने तू आहेस. तरी जगताना तुझे नियम आहेत. मीच जे करायचे नाही त्याची यादी केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यासमोर का नाही बरं आणलीस. वेगळे काहीच नसते, पण दिसतं ते वेगळे. तरीही आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या. बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती होऊन. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. कळेल तुलाही कळेल त्यालाही कळेल बाई असण्याची किंमत काय. अशी ही सुंदर कविता माझ्या वाचनात आली आणि मला वाटलं की तुम्हाला पण ती ऐकवावी, म्हणून मी आज तुम्हाला मुद्दामून ऐकवली. आज आपल्याकडे ज्या आल्या आहेत त्यांची मी काय तुम्हाला ओळख करून देऊ. त्यांना कोणी ओळखत नाही असं असं नाहीच आहे. अहो, त्या स्वतः वीरांगना आहेत, वीर माता आहेत. 26व्या वर्षी आपल्या पोटच्या मुलाला, 9 महिने पोटात वाढवलेल्या मुलाला बॉर्डरवर लढाई करताना धारातीर्थी पडल्यावर दुःख उघळत नाही बसले. ते आई वडील खरोखर दुःख नाही उघळत बसले. त्यांना सलाम किती करावा तेवढा कमीच आहे. त्यांनी असं ठरवलं, माझा विनायक गेला, मी असे अनेक विनायक तयार करेन. शाळोशाळी जाऊन, मंडळातनं जाऊन, सोसायट्यातनं जाऊन त्यांनी अशा अनेक लोकांना, अशा अनेक मुलांना त्यांनी तयार केलं. राष्ट्रप्रेम वाढवलं. ज्यांचे युद्धामध्ये हात गेलेत, पाय गेलेत, अशांशी त्या संपर्कात आल्या. अशा वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांच्या संपर्कात राहून त्यांनी अनेक त्यांच्या लेखणीतून त्यांचं संपूर्ण, काय सांगू तुम्हाला, की ते संपूर्ण त्यांचं ते जे काय घडलं, ती कथा कथा म्हणायची नाही, त्यांची व्यथा ही सगळी त्यांनी त्या लेखणीतनं उतरवली. साहित्य त्या लिहितात. साहित्य म्हणजे जे सत्य आहे तेच, ते सगळं त्या लिहितात. आणि अनेक पुस्तकं, अनेक लहान मुलांसाठी पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं युट्यूब आहे बरं का. आणि त्या युट्यूबवर त्यांनी आत्ताच कथा सागर म्हणून एक सिरियल केली. त्यात इतक्या छान मुलांना त्यांनी कथा, नंतर त्याच्यानंतर कविता अशा सांगितल्या. आणि त्यात त्यांनी मुलांना सांगितलं, आता ह्याला शीर्षक तुम्ही द्यायचं, ह्यातनं तुम्ही काय शिकला ते मला सांगायचं. हं, पुढच्या वेळेला तुम्ही मला हे सांगा. अशा तऱ्हेने त्यांनी इतके त्याचे भाग केलेले आहेत. 100पर्यंत झालेत मला वाटतं त्यांचे, त्याच्याही वर झालेत त्यांचे हे भाग. त्याच्यानंतर आपल्याला सिंहगड माहितीये, रायगड माहितीये. पण असं कितीतरी गड आहेत की जे तुम्हाला माहिती पण नाहीये. अशा गडांची माहिती, तिथले फोटोज हे त्यांनी युट्यूबवर प्रसारित केलेले आहेत. त्या 1 मिनिटे स्वस्त बसलेले आहेत. अहो नाही का हो? आपल्याला साधे 100 रुपये आपले हरवले तर आपल्याला किती वाईट वाटतं.
आपण रुखरुख लागते आपल्या मनाला की माझे 100 रुपये कुठे गेले, कुठे पडले, काय झालं. अशा साध्या 100 रुपयाची कथा. यांनी पोटचा एकुलता एक मुलगा गमावला पण त्या रडत बसल्या नाहीत. ही गोष्ट त्यांच्याकडनं आपण सगळ्यांनी खूप काही शिकण्यासारखी आहे, की त्यांनी जागृती निर्माण केली सगळ्यांच्यात, की तुम्ही स्वतः रडत बसू नका, स्वतः उभ्या राहा, तुम्ही काय आहात हे तुम्ही स्वतः ओळखा. हे त्यांनी फार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इतकी जागृती केलेली आहे. अशा आज अनेक स्त्रिया आहेत, अनेक महिला आहेत, की त्यांनी असं कर्तृत्व केलं की ते आपल्या कानापर्यंत कधी आलेलं नाही, आपल्याला माहिती पण नाही. अशांची आज ते आपल्याला माहिती गोष्ट, त्यांची कर्तृत्व आपल्याला आज त्या सांगणार आहे. आज त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. अनुराधाताई गोरे, राजमाता, वीरांगना, मी तर त्यांना वीरांगनाच म्हणते, वीरमाता अनुराधाताई गोरे यांना आपण आमंत्रित केलं आहे आणि त्यांना आता आपण बोलूया. अनुराधाताई, मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या विषयाला तुम्ही सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. विषयाला सुरुवात मी करतेच. पण आपण मध्येच काही अडलं तर तुम्ही जरूर प्रश्न विचारा मला. हो. म्हणजे एक नुसतं भाषण आहे असं होणार नाही. आत्ता तुम्ही जे संवाद. म्हणालात त्याच्यामध्ये जे माझं YouTube चॅनल आहे ते खास मुलांसाठी नाहीये बरं का. ते नाही. मोठ्यांसाठी सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की 8 मार्च हा दिवस अमेरिका त्याच्यापासून सुरू झाला असं नाही. भारतामध्ये स्त्रियांचं महत्त्व खूप प्राचीन काळापासून आहे. हो. नॉर्मली आपल्याला गार्गी मैत्रेयी किंवा पंचकन्या वगैरे हे माहिती असतं. पण ज्यांनी युद्ध केलं, शत्रूशी परास्त त्यांना केलं, अशा स्त्रियांची मात्र आपल्याला फारशी माहिती नाही. दुर्दैव असं झालं, की नंतरच्या काळामध्ये तुर्क, अफगाण, मुघल हे आले आणि त्यांनी पहिल्यांदा प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना पकडणं, त्यांच्याशी निका लावणं, त्यांना गुलाम म्हणून विकणं आणि म्हणजे त्यांना जबरदस्ती जबरदस्ती त्यांना निका लावायला लावणं आणि मारून टाकणं, त्यांना अगदी ओपनली बलात्कार करणं, अशा अनेक गोष्टी केल्या आणि मग हळू आपली स्त्री ही पडदानशील झाली किंवा काय म्हणूया पडद्याच्या आड गेली. घराचा उंबरठा ओलांडायचा नाही, घुंगट हे करायचं नाही, शिकायचं नाही. मात्र ही सगळी नंतरच्या काळातली गोष्ट आहे. पहिल्यांदा असं नव्हतं. मी अनेक आमच्या ग्रुप्स आहेत. त्या एका ग्रुपवर मला राम पॅरी नावाची एक कथा छोटीशी ऐकायला मिळाली आणि मग ती राम पॅरीची कथा, ती राम पॅरी अशी आहे, की तुम्हाला सगळ्यांना तैमूरलंग माहिती आहे. जगातला सगळ्यात दुष्ट तो तैमूरलंग. असं म्हणतात, की या तैमूरलिंगाच्या काळामध्ये जवळ-जवळ जगातली 1/3 त्यावेळेचं जे ज्ञात जग होतं, त्या जगातली 1/3 लोकसंख्या नष्ट त्यांनी केली. इतका हा दुष्ट तैमूरलंग. भारतामध्ये तो आला. त्यावेळेला आला तोच शिरला, तोच मुळी काटछाट करत, सगळीकडे करत दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीमध्ये त्यांनी पण केला होता, की रोज 30,000 माणसं मी मारीन, 30,000 माणसं मारीन. आणि मग अशा वेळेला सगळे राजे ऑलरेडी सगळं राज्य, सगळे राजवाडे नष्टच झाले होते. कोणी संपून गेले होते, कोणी अंकित झाले होते आणि अशा वेळेला सामान्यातली सामान्य ही राम प्यारी स्त्री आणि तिच्याबरोबर अर्थातच पुरुषच होते. पण तिने 30,000 स्त्रियांची फौज उभारली आणि या तैमूरलंगला 3 महिन्यात पळवून लावलेला आहे आणि त्यावेळेला कोणी राजाने तर सामान्य माणसांनी. प्रत्येक गावात जसजसा तो पुढे येत होता, तसतसा त्याला विरोध सहन करावा लागत होता. हिची जी फौज होती, म्हणजे तो दिल्ली आग्र्यापासून मथुरेला पोहोचेपर्यंतच्या प्रवासात रोजच्या रोज रात्री त्याच्या ह्याच्यामध्ये घुसत त्याचा सगळा शिधा असेल तो पळवून लावत, त्याला आग लावत, मारखाट करत आणि पळून जात. पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये विष मिसळत. त्यामुळे त्याची जी सैन्य होतं, ते मथुरेला येईपर्यंत रोडावलं. शेवटी त्यांचा पराभव झाला आणि तैमूरलंगनी भारत सोडून निघून गेला. अशी ही कथा. ती वाचल्यानंतर मला असं वाटलं, की ही तर कथा अलीकडची आहे. मग आणखीन कथा नसतील का? म्हणून आमचे जे वेटरन कर्नल असतात, म्हणजेच एक फुल कर्नल इन युनिफॉर्म, ते आमची काळजी घेण्यासाठी आर्मीने नेमलेले असतात. ते त्यावेळेला राकेश चौहान होते. त्याला मी फोन केला, "राकेश जी, आपको और कुछ नाम पता है क्या?" म्हणाले, "अरे, हम तो खानदानी मतलब पेशा वाले राजपूत है. नाम क्या पूछते हैं? तुमको मैं लीस्ट देता हूँ." त्यांनी अर्थात राजा आणि राणी यांची मला लीस्ट दिली आणि असं करता मी संकल्प सोडला. जसं पांडुरंग शास्त्री त्यांच्या श्राद्ध या नावाच्या पुस्तकात लिहितात, की श्राद्धामध्ये नेमकं काय? तर आपले पूर्वज जे आहेत, या पूर्वजांचं स्मरण करणं, त्यांना तर्पण करणं, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं. तर मी असं समजून चालले, की भारताचा धर्म,
त्याची प्रजा, तिथली एकूणच आपली जी संस्कृती आहे, त्याच्या रक्षणासाठी आत्तापर्यंत कोणी-कोणी लढाई केली, कोणी-कोणी प्राणत्याग केले, कोणता-कोणता त्याग केला, हे लोकांसमोर आणणं, हे आता आपण आपलं कर्तव्य समजावं. आणि गेली मला वाटते मी जवळ-जवळ 5-6 वर्ष ह्याच्यावर काम करतेय. कोरोनाच्या काळामध्ये इट वॉज अ बून इन डिस्गाईज तसं मला होतं. कारण कुठेच इंटरफिअर नव्हता. माझे 2 व्हॉल्यूम्स आओ फिर से दिये जलाए प्रसिद्ध झाले. आणि मग मला असं वाटायला लागलं, की अरे आपण हापाजाड चाललोय बरं का. म्हणजे मग मध्येच माझं पोर्तुगीज, फ्रेंच आणि हे डच यांच्या विरुद्धचं लिहून झालं. सांस्कृतिक मंदिरांचा काही उल्लेख लिहून झाला आणि मग मी कॉन्सन्ट्रेट केलं स्त्रियांवर. मला वाटते जवळ-जवळ 1000 पानं एवढं माझ्या हातून लिहून झालेली आहेत. आणि मला अतिशय सांगायला तुम्हाला खूप आवडेल, की तुम्ही स्त्रिया ह्या त्या स्त्रियांचे वंशज आहात. कोणत्या स्त्रिया? अगदी प्राचीन काळापासून म्हणजेच महाभारत, रामायण काळापासून ज्या स्त्रियांनी शस्त्र हाती घेतली, युद्धकलेत निपुण होत्या, उत्तम त्याला काय म्हणूया राजनीती तज्ञ होत्या. लिखाण, वाचन हे तर सोडूनच द्या. कित्येक गोष्टी शास्त्रज्ञ हे त्यांना ज्ञात होतं, अशा स्त्रियांच्या तुम्ही आहात. माझ्या पुस्तकामध्ये मी जे काही फाइंडिंग केलं त्याच्यामध्ये थोडी-थोडी भर आजही पडते. जे आजच माझ्या वाचनामध्ये किंवा एक YouTubeवर हे ज्यांना माहिती आहे माझ्या YouTubeवर ह्या गोष्टी कधी-कधी टाकत असते. मला वाटतं मी नयिकादेवी टाकली आहे, झलकारी टाकली आहे किंवा आणखीन अकबराला जिने अक्षरशः क्षमा मागायला लावली, अशी एक सामान्य राजपूत स्त्री, ती टाकली. अशा असंख्य जणी टाकलेल्या आहेत ऑलरेडी. राणी अबक्का टाकली आहे, की जिने पोर्तुगीजांना 7 वेळा हरवलं, अशी राणी अबक्का. त्याच्याशिवाय अनेक अशा मी ऑलरेडी टाकलेल्या आहेत. आता माझा स्कोप मला असा होतो, की लिमिट करायला लागतो, की दरवेळेला असं टाकायला नाही, अनेक इतर गोष्टी टाकाव्या लागतात. पण या भागामध्ये बघा आपल्याला अशा स्त्रिया मिळतात, की आत्ता मी म्हटलं तसं रामायण, महाभारत किंवा ग्रीकांचं जेव्हा आपल्याला आक्रमण झालं, सगळ्यांना अंभी आणि पौरस हे माहिती आहे. पण स्त्रीची भूमिका ही अतिशय वेगळी असते. म्हणजे अंबीची बहीण ही चाणक्यांबरोबर होती, पण अंबीची दुसरी एक बहीण होती. बघा हां, बायकांचा मोठेपणा कसा असतो ते. ही जी दुसरी बहीण होती, ही दुसरी बहीण तिने चक्क पौरसाशी लग्न केलं. कारण का? की पौरस आणि अंबी यांची जी 2 घराणी आहेत, त्याच्यात वैर संपावं 2 लग्नांनी नाती जोडली गेली, रक्तानी नाती जोडली, की मग ग्रीक जे येणार आहेत आक्रमण करणारे, त्यांना पायबंद घालायला सोपा पडेल. अर्थात तिचे पण खूप हाल झाले. इथपासून मग पुढे येता आपल्याला शक करता आपण नवीन वर्ष सादर करतो ते माहिती पण त्या काळातली नागनिका देवी ती तर महाराष्ट्राची आहे. नागनिका देवी तिने युद्ध खेळलेलं आहे, शत्रूंना परास्त केलेलं आहे, शकांचा पराभव केलेला आहे. पण या नागनिकाचं नाव मात्र आपल्याला माहिती नाही. राजेच माहिती नाही तर राण्या सोडूनच द्या. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मग मला तुर्कांना हरवणारी मला असं वाटतंय की आपल्याला मोहम्मद घोरी सगळ्यांना नाव माहिती आहे, की ज्यांनी असंख्य वेळा सोरठी सोमनाथ 17 वेळा लुटलं आणि ह्या मोहम्मद घोरीला त्याला काय म्हणूया, त्याला पराभूत तर तिने केलंच केलं. पण नपुसक करून सोडणारी गुजरातची राणी नायकादेवी नाही माहिती. सगळ्यांना कुतुबुद्दीन ऐबक माहितीये. मोहम्मद घोरी निघून गेला. पण या मोहम्मद घोरीला त्याचा जो कुतुबुद्दीन ऐबक होता, कुतुबुद्दीन ऐबकाला मृत्यू कसा आला? नाही माहिती आपल्याला. ह्या नायकादेवीची जी मुलगी होती, त्या मुलीनी याचा युद्धात पराभव केलाच केला. पण तिच्या मुलाच्या घोड्यानी ह्या ऐबकाला मारलं. असे असंख्य तुर्कांना हरवणाऱ्या. त्याच्यानंतर आले अफगाणांना हरवणाऱ्या. त्याच्यानंतर आले मुघलांना हरवणाऱ्या. ह्या ज्या राण्या आहेत ह्या जिकडे-तिकडे आहेत. म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये आहेत, उत्तर भारतामध्ये आहेत, उत्तराखंडमध्ये आहेत. उत्तराखंडची एक नागकाठी राणी. तिची मी गोष्ट तुम्हाला नंतर वेळ असेल तर जरूर सांगेन. अगदी वेगळी अशी गाणी. अनेक राजकुमारी. अ, अशा असंख्य आपल्याला भेटतात. त्याच्यामध्ये उत्तर हिंदुस्थानात तसंच दक्षिण हिंदुस्थानात. फक्त उत्तर नाही, फक्त दक्षिणेमध्ये हा नंतर झाला भाग. कारण असाच खिलजी 1500च्या नंतर भारतामध्ये आला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग दक्षिणेमध्ये पण. नॉर्थ ईस्टच्या वेगळ्या आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर हा जसा एक दौर आहे, त्याच्यामध्ये जशी मला एक साधारणपणे 70-80 नावं मिळाली. त्याचप्रमाणे म्हणजे जोहार, आपल्याला जोहार का केले? काही वेळेला माझ्याही सुरुवातीला मनात यायचं, कशाला जोहार केले? जोहार करण्यापेक्षा त्या लढल्या का नाहीत?
तर एक राणी जोहार करते, दुसरी रणात लढते. पण जोहारमध्ये नेमकं काय आहे? आत्मसन्मान. जेव्हा सगळेच पर्याय संपतात, तेव्हा कित्येक वेळेला आपल्या पतींनी आपल्या मुलींना, बायकांना मारून टाकलं किंवा आजच मी एक जी गोष्ट वाचली त्याच्यावरून लिहून व्हायचंय. त्या बाईनी नवऱ्याला संपवलं आणि नवऱ्याने बायकोला, दोघांनी एकमेकांना मारलं. मेदिनी राय त्यांनी आपली बायको तिला अक्षरशः ती मुघलांच्या हाती सापडू नये म्हणून ती नजरेमधला भाव ओळखला आणि तिला मारलं. आणि तिथे जो त्या मेदिनी रायच्या किल्ल्याचा दरवाजा, खुनी दरवाजा, इतकं रक्त सांडलं, की तो दरवाजापर्यंत रक्ताचे ओघळ आले. असे जवळ-जवळ 22 जोहार भारतामध्ये झालेले. 22 जोहार. आपल्याला कल्पनाही येणार नाही. महाराष्ट्रात जोहारी प्रथा नव्हती. पण उत्तर हिंदुस्थानात जोहार आहेत, दक्षिण हिंदुस्थानात जोहार आहेत. असे जलजोहार काही आहेत. जोहार मोठा विधी केला जातो. वेदी मांडली जाते. जोहार कुंड अनेक राजपूत घराण्यांच्या याच्यामध्ये असतात. वेदमंत्राचा घोष केला जातो. त्या बायकांना एक छान सचेल स्नान करतात. नववधूचा वेश परिधान करतात. आपल्या मुलाला मांडीवर घेतात आणि त्या अग्नीमध्ये स्वतःला झोकून देतात. मला असं वाटतं इतकं हे सोपं काम नाहीये. आणि 1-2 नव्हे तर एकेका वेळेला म्हणजे आता मी ज्या मेदिनी रायचा उल्लेख केला, त्याच्या काळामध्ये जवळ-जवळ 1600 स्त्रियांनी जोहार केला. पद्मिनीचा जोहार माहीत आहे. पण पद्मिनीने जेव्हा जोहार केला, तिच्याबरोबर जवळ 2100 स्त्रियांनी जोहार केला. अशी ही जोहाराची अतिशय वेगळी कथा आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे येऊया. सगळ्यांना माहिती आहे, की ते 1857चं युद्ध. 1857च्या युद्धामध्ये आपल्याला फक्त एकच माहिती आहे, राणी लक्ष्मीबाई. पण राणी लक्ष्मीबाई हां, आणखीन एक मला सांगायचं राहिलं, की मधल्या काळामध्ये जेव्हा मुघल म्हणजे औरंगजेबाचा वध झाला त्यावेळेला, त्याच्या वेळेला क्रांती झालेली आहे बरं का, जी आपल्याला माहितीच नाही. क्रांतीमध्ये जस्ट आपल्याला चीन रिव्होल्यूशन माहिती आहे, रशियाचं रिव्होल्यूशन माहिती आहे. मात्र भारतामध्ये अशा क्रांत्या हिंदूंनी मुघलांच्या विरुद्ध केल्या. जे हिंदू बाटवले गेले ते सक्तीने, मलिक कपूर असेल, खुशरू खान असेल, ते बाटवले गेले होते. मात्र त्यांचं रक्त हिंदू होतं आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं आणि खिलजी घराणं संपवलं. त्या दोघांनी संपवलं आणि हिंदू धर्माची स्थापना केली. दिल्लीच्या दरबारामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिर बांधलं. मात्र त्याला इतर लोकांनी त्याला साथ दिली नाही. विजयनगर साम्राज्य सगळ्यांना माहिती आहे. पण हरिहर बुक्का त्यांनी साम्राज्य स्थापन केलं. ती एक प्रकारची क्रांती होती हे आपण विसरतो. कशी क्रांती होती? तर हरिहर बुक्का हे दक्षिणेमधलं जे काकतीय घराणं त्याचे, ते काकतीय घराण्याचे हरिहर बुक्का मलिक कपूर सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी खिलजीच्या बाजूने लढत होता. त्यांनी ह्या दोघांना पकडलं, दिल्लीमध्ये नेलं. या दोघांना पाठवलं गेलं. तिथे त्यांनी परत पराक्रम गाजवला, त्याचा बादशहाचा विश्वास संपादन केला आणि त्यांना दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवलं गेलं. दक्षिणेच्या मोहिमेवर जेव्हा हरिहर बुक्का आले, तेव्हा त्यांनी शंकराचार्यांना भेट घेतली आणि सांगितलं, "आम्हाला परत हिंदू धर्मात घ्या." त्यांना परत हिंदू धर्मात घेतलं गेलं आणि विजयनगरचं साम्राज्य म्हणजे विजयनगरचं साम्राज्य हे जे होतं, ते विजयनगरचं साम्राज्य जगातलं त्या काळचं सगळ्यात श्रीमंत अशा प्रकारचं होतं. आपल्याला कित्येक इतिहास माहितीच नाही. 1000 साल म्हणजे किती बघा 24 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अनहिलवाडा गुजरातमधला. तो अनहिलवाडा जगातलं सगळ्यात मोठं शहर होतं. 1,00,000 लोकसंख्येचं आणि सगळ्यात श्रीमंत असं शहर होतं. मात्र आपल्याला हे माहितीच नाही. अ, चॉल घराण्यामध्ये किंवा असे काही त्याच्याही पूर्वीची, खूप पूर्वीची म्हणजे असं म्हणतात, की ती महाभारत काळातली राणी आहे. यशोवती ही काश्मीरची राणी त्यावेळेला होती. आणि एकमेव काश्मीरचं संस्थान किंवा राज्य असं होतं, की जे महाभारत युद्धामध्ये सामील झालं नव्हतं. त्याच वेळेला दक्षिणेमध्ये तिचं स्पेलिंग A-L-L अल्ली राणी असं केलं जातं. ती आत्ता तिचं जे राज्य होतं ते समुद्रात बुडून गेलं. तो संगम काळ असा म्हटला जातो, काळाकुट्ट काळ. तिने अर्जुनाचा पराभव केलेला आहे आणि तिचा जन्म यज्ञातून झाला असं म्हटलं जातं. तिच्या सेनेमध्ये सर्वच्या सर्व स्त्रिया होत्या. अधिकारांच्या पदावर सर्व स्त्रिया होत्या आणि अशा असंख्य राण्या होऊन गेल्या. 1857 कडे मी येता-येता अशीच मागे गेले, मधला लिंक तुटली होती म्हणून. पण ह्या आणखीन एक 1857च्या पूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो जिजाबाईचा आपण उल्लेख करतो. पण ताराबाईकडे आपलं फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा संभाजी महाराजांची जी पत्नी होती तिचं काय झालं? आपण नाही शोधायला जात. तिच्यावर पण 2 कादंबऱ्या आणि 2 तिची चरित्र लिहिली गेली आहेत. ताराबाई तर मला असं कुठेतरी कोल्हापूरची राणी आणि तिने सातारा घराणे, मी सातारची.
बगावत केली असं एक चित्र मनामध्ये होतं. पण जेव्हा मी वाचलं तिचं चरित्र, तेव्हा तिला किती प्रणाम करावेत ते कळेना असं मला झालं. कारण जेवढे म्हणून किल्ले औरंगजेबाने महाराष्ट्रात तो मुक्काम ठोकून होता माहितीये, जिंकले होते. ते सगळेच्या सगळे किल्ले ताराबाईंनी परत मिळवले. ते सुद्धा कसे मिळवले बघा. अतिशय छोटी सेना. सुरुवातीला दम, 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 दम दमवायचं, मग संधी करायचा, किल्ला दिला असं सांगायचं. औरंगजेबाने तिथे माणसं बसवली. औरंगजेब पुढे गेला, की पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा. याशिवाय 1857 झाशीच्या राणीच्या बरोबर मला वाटते जवळ-जवळ आणखीन एक 30 ते 40 संस्थानं अशी होती, की ज्या ठिकाणी स्त्रिया रूल करत होत्या. जशी झाशीच्या राणीला म्हटलं गेलं, की तुझा दत्तक पुत्र अमान्य आहे, तसे ह्यांनाही सांगितलं गेलं. त्याच्यात आदिवासी राण्या सुद्धा होत्या. या आदिवासी राण्यांनी सळो की पळो करून सोडलं. आणि 1857 मध्ये कित्येक म्हणजे जसं तात्या टोपे, नानासाहेब पेशवे. मला वाटतं नानासाहेब पेशव्यांची जी मुलगी होती मैनावती, तिचं वय तर 13 आणि 14 वर्षाचं फक्त होतं बरं का. या मैनावतीची अशी गोष्ट सांगतात, की तिला इंग्लिश पण येत होतं, मराठी पण येत होतं. नानासाहेबांनी जेव्हा इंग्रजांचा पराभव केला, तेव्हा इंग्रजांची बायका आणि मुलं त्यांच्या ताब्यात आली. ती ताब्यात आलेली मुलं सुरक्षितपणे, कारण आपण मराठी माणसं होतो. शिवाजींचा वंशज म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ते पोहोचवायला म्हणून ती गेली. ती पोहोचवायला गेली, त्या लोकांनी तिला ठेवून घेतलं आग्रहाने, "तू एवढ्या लांब आलीयेस राहा." मात्र ती जेव्हा परत फिरली, तोपर्यंत नानासाहेबांचा परत पराभव झाला होता. नानासाहेब परागंदा झाले होते. कोणी म्हणतात ते नेपाळला गेले, आणखीन कुठे गेले आणि मैनावती एकटी, एकटी, एकटी तो जो पेशव्यांचा तिथला जो कोण वाडा होता, मोठा किल्लावजा तिथे ते होती. बिरबिरत होती. आणि लगेचच कोणीच नाही किल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांची फौज आली आणि तोफा डागायला सुरुवात केली. एकटी ती हिमतीने पुढे आली आणि म्हणाली, की "वाडा का पाडता? माझ्यावर तोफगोळा टाका, वाडा पाडू नका." मात्र तोपर्यंत या मैनावतीनी जवळ-जवळ 1500 ते 1800 मुलींचं, तरुण मुलींचं नेतृत्व केलं होतं. युद्धात त्या उतरल्या होत्या. त्या सगळ्या मुलींना अटक या ब्रिटिश लोकांनी केली होती. त्या सगळ्यांना तिच्यासमोर उभं केलेलं होतं. प्रत्येकीला गोळ्या घालून मारलं गेलं. आणि मैनावतीला सुद्धा नंतर एका झाडाला बांधून आग लावून तिला दिली गेली. केवळ 13 ते 14 वर्षाची मुलगी. तसंच या 1857 मध्ये एक अझीजान नावाची एक नर्तिका आहे. त्या नर्तिकेची गोष्ट पण खूप छान आहे. तिला त्या बिचारीला खटला पण चालवला गेला नाही. असंच तिला बंदुकीच्या फैरी, तोफीच्या तोंडी मारून मारलं गेलं. मूळची ती ब्राह्मण. तिला ब्रिटिशांच्या कोणी अशा कोणीतरी असं एक पळवलं. एका ह्याच्याशी पुलापाशी येता-येता तिने खटपट, खटपट, खटपट करत होती. कारण आपल्याला वाटतं असं नाहीये पूर्वीच्या मुलींना शस्त्र, स्वसंरक्षणाची सगळ्याची. आपणच त्या मानाने आता वीक आहोत. तर तिने स्वतःला लोटून दिलं. ब्रिज होता नदीचा. तिला असं वाटलं, की इथे लोटून दिल्यानंतर एक तर आपल्याला मृत्यू तरी येईल, पण या हैवानांच्या हातातून आपण सुटू. प्रत्यक्षात ती एका मुस्लिम माणसाने तिला वाचवलं आणि तिला चक्क आणि चक्क कोठीच्या बाईकडे विकलं गेलं. मात्र ही जी अतिशय देखणी, नृत्यात निपुण आणि एकूणच खूप चतुर अशी मग ती तात्या टोप्यांच्या नजरेला पडली आणि मग तिने तात्या टोप्यांच्या बाजूनी ब्रिटिशांना कसं काय केलं आणि ज्या अनेक लोकांचा म्हणजे त्याच्यावर बरेच खटले भरले गेले. पण ती अजिजान अशा असंख्य स्त्रिया 1857 मध्ये सुद्धा मिळतात. अगदी सामान्यातल्या सामान्यातली स्त्री 40 एका पिंपळाच्या झाडावर बसली आणि 40 इंग्रजी सैनिकांना मारलं. अशा अनेक कथा. सुभाषचंद्र बोसांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त राणी लक्ष्मी माहिती आहेत ना, झाशीची राणी पलटण होती. पण गुप्तहेर खात्यामध्ये होत्या मेडिसेच्या. एक तर असं घराणं आहे, की त्याच्या आई आणि दोन्ही बहिणी याही सुभाषचंद्र बोसांच्या सेनेमध्ये होत्या आणि ती जी आई होती तिचं काम काय होतं? भरती करणं मुलींना आणि मुलांना आझाद हिंद फौजेमध्ये भरती करणं. आपल्याला अतिशय मोठा गैरसमज आहे, की आझाद हिंद फौजेमध्ये भारतामध्ये असणारे भारतीय होते, पण ते भारतामध्ये स्थायिक झालेले होते असं नाही. त्याच्यापैकी कित्येक जण ब्रह्मदेश किंवा म्यानमार, सिलोन अनेक भागामध्ये भारतीय पसरलेले होते. कारण दक्षिणेचे जे चॉवाल राजे होते, चॉर, चेला असे असंख्य जी घराणी होती, त्यांचं राज्य पूर्वी इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, चीनचा काही भाग
त्याच्याशिवाय असंख्य बेट, जावा, सुमात्रा, सिलोन ही सगळीकडे त्यांची सत्ता होती भारत यांची. अंकोरवट आहे ते नुसतं अंकोरवट असं नाहीये. ते आपल्या भारतीय चोळ राजांनी बांधलेली अशा प्रकारची मंदिर आहेत. तिथपर्यंत होते. ते सगळ्या भारतीयांना हाक दिली होती आणि आपल्या बरोबरीनं त्यांनी सगळ्यांनी भाग घेतला. त्याच्यापैकी आता कित्येक जण भारतामध्ये निघून आले नंतर. तो इतिहास अतिशय वेगळा आहे. तसंच नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर क्रांतिकारी महिला मराठीमध्ये कमी आहेत, पण बंगालमध्ये तर कितीतरी क्रांतिकारी महिला आपल्याला दिसतात. अशा असंख्य महिला मला सापडल्या. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जवळ-जवळ माझं 1000 पानांचं हे पुस्तक. त्याच्यापैकी काही भाग 1-2 मध्ये येऊन गेलेत. मी वाट बघतेय ते कधी प्रकाशित होईल, जरा वेळ लागेल. तर अशा या स्त्रियांचा दैदिप्यमान इतिहास आहे. मला असं वाटते आज आपण जेव्हा वावरतो तेव्हा रावण जसा पूर्वी होता तसा आजही आहे. आपण आजकालच्या मुलींना फक्त लिखापढीचं शिक्षण देतो. पण स्वतः आत्मनिर्भर व्हा किंवा त्यांचं शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता. खरं तर काही वेळेला मानसिक क्षमता जास्ती महत्त्वाची असते शारीरिक क्षमतेपेक्षा. एवढंच नव्हे तर आपण हे विसरतो, की स्वातंत्र्यानंतर सुद्धा अ, 1947 साली जेव्हा फाळणी झाली, त्या फाळणीच्या काळामध्ये अ, असंख्य स्त्रियांवर काय-काय जुलूम जबरदस्ती झाली. मी सांगायची गरज नाहीये. पण मगाशी मी जो जोहारचा उल्लेख केला, तो मिरपूरचा हत्याकांड ज्याला म्हटलं जातं. ते मिरपूरचा हत्याकांड 47 ला स्वातंत्र्य मिळालं ऑगस्टमध्ये. त्याच्यानंतर मिरपूरमध्ये बघा ख्रिश्चन, शीख आणि हिंदू ह्या सगळ्या स्त्रियांनी तिथली जी विहीर होती, ती प्रेतांनी भरून गेलेली होती महिलांच्या आणि असंख्य शिखांनी जे पाकिस्तानामधून निर्वासित म्हणून आले होते, त्यांनी आपल्या असंख्य बायकांना मारून टाकलेलं होतं कट्यारीनी. कारण एकच, ते मुसलमानांच्या हाती सापडू नयेत म्हणून. तर असा हा आपल्या भारताच्या स्त्रियांचा दैदिप्यमान इतिहास आहे, असं मला वाटतं. तू आता काही प्रश्न विचार, मग मी पुढे जाते. तुम्ही जे सांगताय ते ऐकून खरोखर आता अंगावर काटा येतोय. आजकालच्या मुली असतीलही म्हणजे आहेत, शूर आहेत, सगळे आहेत, पण त्यांचं लक्ष हे मला वाटतं पॅकेजवर जास्त आहे. म्हणजे त्यांच्या तुलनेत आपण आत्ताच्या मुली बघितल्या तर काहीच नाही येतो. खरंच काही हो. नाही. म्हणजे बरेच जणांना मुलांना असं वाटतं बघा, की इतिहास विषय नको बाई. तुम्ही पार्ले टिळकच्या शिक्षिका आहेत मला माहिती आहे. पण तुमची सांगण्याची जी धाटणी आहे आणि जे खरोखर ऐकत बसावं, संपूच हं, नाही असं इतकं छान वाटतंय ना. आणि ती मैनाताई म्हणा किंवा जी झाडावर बसून जिने एवढं भराभर हे मारलं, ते शस्त्र शिक्षण सुद्धा त्यांना कसं आणि कुठून मिळालं हो? कुठून मिळत होतं त्यांना असं? नाही, नाही. पूर्वीच्या काळी आपला जो समज आहे ना, स्त्रियांना शिक्षण नव्हतं, असं हे चुकीचं आहे. सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया म्हणजे आपल्याला राणा प्रतापाचं नाव माहिती आहे सगळ्यांना. हो. पण राणा प्रतापाची जी बायको होती अजाबदे, हल्दीघाटच्या युद्धामध्ये ती राणी अजाबदे, त्यांनी आता युद्धाचं वर्णन करणं मला शक्य नाही, पण राणी अजाबदे स्त्रियांची फौज सांभाळत होती आणि जेव्हा पहिल्या सैनिकांची फळी जाईल, तेव्हा त्या स्त्रिया सैनिक किंवा वरून बाणाने वर्षाव करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजाबदेचा मृत्यू हा आधी झालेला आहे. हळदीघाटची लढाई आपण हरलेलो नाही आहे. तो जंगलामध्ये गेला आणि गवत खाऊन खाल्ला वगैरे हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला पसरवल्या. पण ती अजाबदे होती, ती इतकी शूर होती, तिचा खून झालेला आहे नंतर. तो खून कोणी केला? तर ह्या आक्रांतांनी केलेला खून आहे. आणि गंमत म्हणजे आणखीन आपल्या हिंदूंचेच आपण हिंदू कसे शत्रू असतो, हे या हळदीघाटच्या लढाईत आपल्याला बघायला मिळतं. कसं बरं? तर त्यांच्या विरुद्ध लढत कोण होता? मानसिंग राजा, हिंदू होता. आणि ज्यावेळेला असं झालं, की पत्ताच लागेना कोण कोणाला मारतोय, तेव्हा काही जणांनी विचारलं, की त्यांचा जो मुस्लिम सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना, "अरे कितने लोग मर रहे हैं?" तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ना, ते खूप महत्वाचं होतं. मानसिंगांनी नंतर माघार घेतलेली आहे, ती हार नाहीये झालेली कोणाची. त्यांनी उत्तर असं दिलं, "अरे कोई भी किसी को मारे." म्हटलं राजपुतांनी म्हणजे मानसिंगाच्या सेनेनी राणा प्रतापाच्या सेनेला मारलं काय, किंवा राणा प्रतापाच्या सेनेनी त्याला मारलं काय? मरणार आहे कोण शेवटी हिंदूच. बरोबर. हं, तेव्हा त्यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं, "अरे किसी को भी कोई भी मारे, मारकाट करे, आपको क्या पड़ा है?" हम्म. मग तिथे एक सरोवर आहे, त्याचं नाव आहे. ते ते रक्त त्याच्यात रक्ताने पूर्ण लाल झालेलं होतं ते. एवढी मारकाट तिथे झालेली आहे. पण राणी अजाबदे ती आपल्याला कोणाला माहिती नाही. तसंच आणखीन एक आपल्याला चितोडचा किल्ला जसा आपल्याकडे किल्ले आहेत ना, त्याच्यापेक्षा महाप्रचंड किल्ले तुम्हाला
राजस्थानमध्ये आढळतात. त्या चित्तोडच्या किल्ल्यामध्ये एक छोटीशी गोष्ट, तिथं मुलगी 13-14 वर्षाची होती. तिचे वडील कुठेतरी मोहिमेवर गेले आणि तिच्यावर सांगितलं गेलं, की नाही तू या किल्ल्याचं रक्षण करायचंयस. त्याच वेळेला नेमकं मुघल फौजा 6 महिने वेढा घालून बसल्या आणि आत काही पुरेल एवढं धान्य वगैरे संपत आलं. आणखीन मग शेवटी तिला अक्षरशः म्हणजे तिने इतकी छान युक्ती चालवली त्यावेळेला. तिने सांगितलं, की "हो, तुम्ही त्यांनी बोलणी करायला जरूर या, पण बोलणी करायला यायचं तर माझ्या अंगात त्राण कुठे उरलंय? मी तर भुकेली आहे. आधी मला 6 महिने पुरेल एवढं अन्नधान्य पाठवून द्या, अमुक करा, तमुक करा आणि मग आपण बघूया." आणि त्याच्यानंतर मग तिने दरवाजे पण उघडते असं आणखीन एका गोष्टीमध्ये असं आढळतं, की तिथे अशीच राजकुमारी होती. तिने सांगितलं, की "दरवाजे उघडते ना मी तुमच्यासाठी, काही हरकत नाही. तुम्ही या." आणि मग दरवाजे उघडले. मुघल फौज जेव्हा आत शिरली, अकबराची फौज जेव्हा आत शिरली, तेव्हा ह्या ती आणि तिच्या सगळ्या स्त्रिया ज्या होत्या ना, त्या दबा धरून बसलेल्या होत्या. आणि आत आलेल्या फौजेला त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात मारकाट करायला सुरुवात केली, की जशी फौज आली तशीच परत गेली. तेव्हा अशा नागकाठी राणी ही जगातली एकमेव राणी असेल, की तिने तिने 2 राजांना म्हणजे औरंगजेब, अकबर आणि जहांगीर दोघांना तिने हरवलेलं आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या फौजेला हरवलेलं आहे आणि त्याचा जो सरदार होता 30,000 फौज. हिचं संस्थान प्रचंड श्रीमंत होतं. सोन्याच्या, हिऱ्याच्या खाणी होत्या. उत्तराखंडमधली राणी आहे. गहडवाल घराण्याची ही राणी. तिचं नाव खरं कर्णावती, पण तिला नागकाठी राणी याच नावाने प्रसिद्ध आहे. तिने काय जी युक्ती केली असेल ना, तुम्हाला ऐकून मी तिची गोष्ट सांगतेच. पण आता आपण शेवटाकडे येतोय मला वाटतंय. तिच्यावर 30,000 फौज घेऊन जेव्हा हा सरदार आला, तेव्हा त्याला वाटलं काय ही विधवा राणी आहे. कारण तिचा नवरा अशाच एका मोहिमेमध्ये मारला गेला होता. लहान मुलगा होता. ही राणी होती, की चांगली चला बरं झालं हिला आता आपण खलिता पाठवूया. खलिता पाठवला त्यांनी, की "तू मला शरण ये. मी तुला दिल्लीची बेगम करतो. सोन्या मोत्यानी मढवतो आणि तुझा काय रुबाब असेल वगैरे, वगैरे, वगैरे असं सगळं. नाहीतर तुझा पराभव अटळ आहे ना, कारण तुझी फौज थोडी आहे आणि गहडवालमध्ये असंख्य किल्ल्यांचा तो गहडवाल. असं गहडवाल गडांचा जिथे वास आहे असा. मजा म्हणजे त्याची राजधानी पण श्रीनगर होती बरं का, काश्मीरमधली नाही. पण इथलं नाव होतं ते श्रीनगर. श्रीनगरची आणखीन एक मी सांगता त्याचा उल्लेख केलाच पाहिजे. कोटा राणी तिच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही जरूर बघा. शेवटची हिंदू राणी कोटा राणी आणि दिदा राणी त्यांनी कसं हरवलेलं आहे, जरूर वाचण्यासारखं आहे. आता परत मी नागकाठी राणीकडे येते. तर तिने सांगितलं, "हां, कबूल आहे, कबूल आहे, मला कबूल आहे." मात्र त्याच्यासाठी जर तुम्हाला वाट बघावी लागेल. मला मनाची तयारी करायला लागेल आणि मग त्याच्यासाठी हा तुम्हाला मी जो काही पाठवते नजराणा, तो स्वीकार करा. तो स्वीकार केला त्यांनी. छान-छान गिफ्ट्स होत्या, सोनं-नाणं, छान-छान गडवाली पदार्थ होते. तो खाऊन तृप्त झाला. तो वाट बघत राहिला. आज येईल राणी, उद्या येईल. 15 दिवस गेले. परत तिने पाठवलं, की "अरे परत आप तो आए नहीं, हम राह देख रहे हैं" वगैरे, वगैरे. तिने परत सांगितलं, "नहीं, नहीं, मैं अकेली क्यों आऊँ? मेरे जैसे और भी गढ़वाली जो स्त्रियाँ हैं, उनको लेकर मैं आ रही हूँ. उनको ढूँढने के लिए टाईम लगेगा." और त्यांनी मग परत तिला जेव्हा भेट पाठवली, अन्न पाठवलं. त्या अन्नामध्ये काय मिसळलं होतं माहिती नाही. पण सगळे जे त्यांच्या वीरश्री होती ती कमी झाली. झोपाळू व्हायला लागले. त्यांच्या स्फूर्ती कमी झाली. परत असेच 8-15 दिवस गेले. परत तिने पाठवलं. परत तिने तोच बहाणा, तसंच पत्र, तसंच स्वीकार करा म्हणून सांगणं आणि आता मात्र सगळ्यांना हगवण लागली. त्याच्यानंतर परत आणखीन 15 दिवस गेले. तोपर्यंत उत्तराखंडमध्ये बर्फ पडायला सुरुवात झालेली होती. ह्या लोकांना बर्फात राहायची सवय नाही. थंडीने मृत्यू व्हायला लागला. त्यातच काही लोकं आजारी पडलेले. आता त्याची 30,000 ची फौज जेमतेम बनथट 10,000 पेक्षाही कमी झालेली. आणि मग हा जो सरदार होता, तो म्हणायला लागला, की "नाही आता फार झालं. आता आपण चालायला लागूया." पण त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. सेनेच्या अंगात त्राण राहिले नव्हते. जो लक्ष्मण झुला आहे तिथे, लक्ष्मण झुल्याच्या इथे आल्यानंतर तोपर्यंत काहीही नाही, कुठेही काही आवाज नाही, काही नाही, काही नाही. त्या झुल्याच्या इथे आल्यानंतर मात्र राणी त्यांनी काटे पसरून ठेवलेले होते सगळे आणि आजूबाजूला जे सगळ्या त्याच्या अ, ज्या पहाडी होत्या, त्या पहाड्यावर या राणीचे सैनिक लपून बसलेले होते. त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात शरसंधान सुरू केलं, की कित्येक जणांनी त्या नदीमध्ये पात्रात उडी टाकल्या. आणखीन काही झालं, कोणी मेले. फक्त 40 जण वाचले. 40 जण वाचल्यानंतर मात्र तो तिला शरण यायला लागला, की "नाही, नाही, तू आता मला माफ कर." तो स्वतः आणि आणखीन 40 जण होती. राणी म्हणाली, "ठीक आहे, मी तुला माफ केलं. तू ये माझ्या राजवाड्यामध्ये." तो जेव्हा राजवाड्यामध्ये गेला, तेव्हा हिने सांगितलं, की एकच अट आहे, मी तुला माफ करीन. ती म्हणजे अशी, की एक तिने थैली मागवली, टाळ्या वाजवून थैली आणली. वेल्वेटची छान थैली, त्याच्यावर जरीकाम वगैरे केलेलं. त्याला सांगितलं, "तू आणि तुझे 40 जण नाक कापून ह्याच्यात घाला." आणि
तो नाक कापलेली थैली तिने त्याच्या गळ्यात अडकवली आणि सांगितलं, आता जा तू तुझ्या अकबर बादशाहकडे. आणि मजा म्हणजे त्याच्याबरोबर तिने आपले सैनिक दिले. हे जे काही नाक कापलं जाणं म्हणजे एक वेळ मरण पत्करलं ना, पण नाक कापून कसं जायचं बादशाह पुढे? असं पराभूत होऊन जायचंय. कोणाच्याकडून? तर अतिशय तरुण अशा प्रकारची सुरेख सौंदर्यवती राणी तिच्याकडून पराभूत झालं. त्यांनी वाटेतच आत्महत्या केली. आणि हा जो काही सरदार होता त्यांच्याबरोबर राणीचा गेलेला, तो अकबराच्या दरबारात पोहोचला आणि त्यांनी त्याला ती थैली अर्पण केली आणि सांगितलं, "काय आहे या थैलीमध्ये?" ती नाक त्याच्यात कापलेली होती आणि त्याच्याबरोबर एक चिठ्ठी होती, की "परत जर माझ्या छोट्याशा राज्याकडे तू वाकड्या नजरेने बघितलंस, तुझी पण हीच गत होईल." मला वाटतं एवढी हिंमत कुठून त्या स्त्रियांमध्ये येत होती. कारण पूर्वीच्या स्त्रियांना हे शिक्षण दिलं जात होतं, ज्याचा आपल्या मधल्या काळामध्ये आपल्याला शिकवला गेलेला इतिहास होता, तो विकृत शिकवला गेला. स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपले पहिले 7 शिक्षण मंत्री मुस्लिम होते. आणि हम्म. मग मुस्लिम मतांसाठी महिमा मंडन त्यांचं करणं, असं सगळं सुरू झालं. मला वाटतंय आता हिंदू आपण जागृत होतो आहोत. मला इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असं काही म्हणायचं नाहीये. पण आपण मुळात भारतीय जे आहोत, ते रक्त आपल्यामध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवूया आणि जागे होऊया. मुळात आधी जागे होऊया. म्हणजे काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या आपल्याला पटतात, पटत नाही. पण वैयक्तिक स्वार्थ आणि शॉर्ट टर्म आपला बेनिफिट्स न बघता लाँग टर्म जर देशाचं भविष्य आपल्याला बघायचं असेल, तर ह्या सगळ्या स्त्रियांचा उज्ज्वल इतिहास आहे. तो उज्ज्वल इतिहास आपण वाचला पाहिजे. मला वाटते जे कोण तुमचे प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगेन, की नॉर्मली एक तर सध्या जे ग्रीन जो काय म्हणतो आपण इफेक्ट तो पण आहे. माझी जी वृक्षांवरची माहिती असते टोटली वेगळी असते. म्हणजे आजच मी एक 2 वृक्षांची माहिती एक लोड केला ऑलरेडी. आपल्याला सगळ्यांना बाभळीचं झाड माहिती आहे काटेरी. पण त्या बाभळीच्या झाडाचं आणखीन काय? त्याच्यात विष्णूचा वास असतो, त्याची पूर्वी पूजा केली जायची. आणि अशा बऱ्याच गोष्टी किंवा ताडगोळे आपण खातो ते पण नष्ट होतंय. पण ताडगोळ्याचं झाड याचं जे आपल्याला बीजं मिळालेली आहेत, जीवाश्म मिळाले ते 8,000 वर्षापूर्वीचे मिळालेले आहेत. ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्या भीष्म आणि बलराम त्यांच्या ध्वजा ज्या होत्या ना, त्याच्यावर हा ताड वृक्ष आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. ताड वृक्ष ह्याला काय म्हणूया, कल्पवृक्ष म्हटलं जातं. अनेक देशांचा तो वृक्ष आहे. पूर्वीच्या काळी छत्रचामर म्हणून या ताडाचं पान किंवा दक्षिणेमध्ये या ताडाच्या पानावर लिहिलं जायचं. कागद बनवला जायची प्रक्रिया होती वेगळी. अशा असंख्य दुर्मिळ गोष्टी सीता हा शोक दूर करणारा तो सीताशोक. आपल्याला माहितीच नसतं हे. किंवा कोणतं झाड कुठे लावलं, की त्याच्यामुळे आपल्या घरात समृद्धी येते. अशा असंख्य गोष्टी. तर आणि त्याच्या बरोबरीनं आजच जो व्हिडिओ मी रिलीज केला आहे, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. काश्मीरची राजधानी कोणती? हा. काश्मीरची राजधानी कोणती? श्रीनगर. श्रीनगर. आपलं उत्तरीय श्रीनगर, पण टोटली चूक आहे. श्रीनगर खूप मागाहून वसलं. अच्छा. त्याच्यापूर्वी त्याचं नाव होतं म्हणजे जगामधला भारतचा नेपोलियन असं म्हटलं जातं. पण नेपोलियनच्या साम्राज्यापेक्षा प्रचंड मोठं साम्राज्य याचं होतं. सगळं अगदी अफगाणपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे तिबेट पर्यंत म्हणजे चीनचा काही भाग असं पसरलेलं होतं. असा जो तिथला जो राजा होता ललितादित्य, त्याच्या काळामध्ये इथली जी राजधानी होती प्रतिहासपूर, आता त्याला म्हणतात किनी सिटी. किनी सिटी दगडांचा सिटी. कारण आपल्याला हम्पी माहितीये. हा. जशी हम्पी आहे ती जरा तरी थोडीशी काहीतरी तिथलं काय म्हणूया प्रिझर्व्ह झालेलं आहे. पण हा तर 6व्या-7व्या शतकातला राजा आहे. 7व्या-8व्या शतकातला. तर पूर्ण त्याची राजधानी बेचिराख म्हणजे त्याच्यामध्ये जे काश्मीरमध्ये जे घराणं आलं, त्याच्यात त्यांनी सिकंदर बख्त म्हणजे त्यांनी ज जसं मोहम्मद घोरी स्वतःला बुतकिशन म्हणजे मूर्तिभंजक तसा हा होता. त्याच्या काळामध्ये 70,000 हिंदूंची टेम्पल्स पाडली गेली आणि अशा असंख्य सिटी बरबाद केल्या गेल्या. किनी सिटी आजच मी तो प्रकाशित केलेला आहे. किनी सिटी. पुढच्या वेळेला पुरणमल नावाची मुलगी होती. तिला चक्क राजाची मुलगी, राजाला तर कटकारस्थान करून मारलं. पण त्याची 12 वर्षाची मुलगी, केवळ 12 वर्षाची मुलगी. तिला त्यांनी कसं पकडलं, कसे तिचे हाल केले, कसं आपल्या हारामध्ये तिला टाकलं आणि एका वर्षामध्ये छळ स्वतः त्यांनी त अ, उपभोग घेतला. मग मंत्री, मग सैनिक आणि मग तिला चक्क एका राजकन्येला विकायला काढलं वेश्या म्हणून. बिचारी एक वर्षभर तिने हे सगळं सहन केलं.
तिची ताकद संपली आणि ती मेली. मात्र ती ज्या वर्षी मेली त्याच वर्षी किलिंजर फोर्टवर हल्ला त्या राजांनी केला. त्या किलिंजर फोर्ट त्याच्या ताब्यात येत नव्हता. किलिंजर फोर्ट ज्या ठिकाणी शिवानी अमृत मंथनानंतर विष प्राशन केलं, आगाग व्हायला लागली, दाह झाला. त्यांनी ज्या किल्ल्यावर आश्रय घेतला तो हा किलिंजर किल्ला. तिथे स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याच्यावर सतत म्हणजे आजूबाजूला दुष्काळ असला तरी पाणी पडत असतं. जणू काही त्या शिवानी ह्या मुलीची लाज राखली. कारण तो सरदार जो होता तो मचाणावर चढला. खाली त्यांनी बुरुज होते. त्या बुरुजावर दारू अ, भरली आणि दारू पेटवून दिली. आपण मचाणावर चढला आणि एक रॉकेट डागलं. पण तो किल्ला एवढा भक्कम होता, की ते रॉकेट परत आलं. त्याच्या अंगावर कोसळलं. तो खालती पडला आणि तिथे जो राजा होता ना, तो मोठा राजा वगैरे असं कोणी नव्हता बरं का त्यावेळेचा. आदिवासी राजा होता. त्यांनी ह्याला पकडलं आणि तोफेच्या तोंडी त्याच रात्री दिलं. त्याची बोटी-बोटी कुठे गेली कळली नाही. म्हणजे अशा प्रकारे निसर्ग, देव सुद्धा आपल्याला सहाय्य करत असतो. कारण कोणतीही स्त्री ही देवीची शक्ती असते. मग ती कोणाची आई असेल, बहीण असेल, ही देवीची शक्ती आहोत आपण. आणि आपण जर स्वतः जागे असलो ना, तर आपल्याला प्रोटेक्ट करायला खरोखरीच वेगळ्या रूपाने का होईना, म्हणजे मी तर हे नेहमी किती वेळा अनुभव घेतलाय त्याची मोजदादही करता येणार नाही. मी म्हणते, "नाही, नाही, देव माझ्या बरोबर असतो." अगदी साध्या-साध्या गोष्टीमध्ये. तसं तो बरोबर असतो. आपण नेहमी त्याचं स्मरण ठेवूया. स्वतःला कधी कमजोर न समजूया. 8 मार्च या दिवशी आपण असा संकल्प करूया, की मी त्यांची म्हणजे ते माझे पूर्वज आहेत. मी त्यांचा वंश आहे. माझ्यात तेच रक्त वाहत आहे धमन्यामध्ये. माझ्या मनात तोच विश्वास आहे. अ, जगात पराभव काही वेळेला स्वीकारावा लागतो. संकट पण येतात. कोणाला संकट येत नाही. पण त्याच्यावर मात करणं म्हणजे आपण म्हणतो ना, रडू नको, रडायचं नाही, लढायचं. तो बाणा आपण मला वाटते सगळ्यांनी ठेवला पाहिजे, असं मला वाटतं. अ, माझं हे पुस्तक कधी येईल तेव्हा मला माहिती नाही. पण आणखीन एका पुस्तकाचा मी उल्लेख करते. मला महिला आयोगाने त्याच्यासाठी सहाय्य केलं होतं ते. मला अवॉर्ड केला होता तो प्रोजेक्ट. वीर नारी, वीर माता, पिता, प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स. त्याच्यामध्ये मी अशा जम्मू काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत मी अनेक फॅमिलीजशी जोडली गेले, हिंडले. काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. उत्तराखंडला आणि जम्मूला मी प्रत्यक्ष गेले आणि त्या फॅमिलीजशी बोलून त्याच्यामध्ये मी अशा स्त्रिया म्हणजे ज्या वीरमाता आहेत किंवा वीर नारी, वीरपत्नी त्यांनी काहीतरी वेगळं केलंय. अशांच्या कथा त्याच्यात मी लिहिलेल्या आहेत. तुम्ही ते जरूर वाचा, की सैनिक आणि सैनिकाच्या बरोबर लढणारी त्याची घरची फ्रंट लढवणारी आणि तो गेल्यानंतर असेही काही अनुभव आपल्या महाराष्ट्रातही तुम्हाला माहिती आहेत. मला वाटते 2-3 तुम्हाला हल्लीच्या जशी राणे आहे, तशीच आणखीन कोण बरं गौरी सावंत. ह्या दोघी परत किंवा सगळ्यांना माहिती आहे पुण्याच्या पटकन माझ्या चेहऱ्यावर लक्षात येतोय. पण त्यांनी पण पहिल्यांदा त्यांना दिला आणि परत लष्करी पोशाख चढवून ज्या सीमेवर लढायला गेल्यात, अशा असंख्य स्त्रिया तुम्हाला आढळतील. आत्ता आत्ता आपल्याला स्त्रियांना आपण प्रवेश मुक्त केला. पण पूर्वीच्या काळी स्त्रिया राज्य करत होत्या. एकट्या ओरिसामध्ये 7 राण्या होऊन गेलेल्या आहेत. अशा असंख्य स्त्रिया आणि त्यांच्या असंख्य कहाण्या. अनेकांनी स्थापत्य निर्माण केलंय. अ, सा राज्य करताना साहित्यही निर्माण केलंय. अशा असंख्य राजा. ते पुस्तक कधी येईल मला माहिती नाही. पण YouTube चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब करणार असाल तर जरूर मला आवडेल. अनुराधा गोरे कथासागर. पण नुसतं अनुराधा गोरे म्हटलं की इतरांनी टाकलेल्या कथा त्याच्यामध्ये येतात. तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला विनंती करते. लाईक करा, इतरांना सांगा. कारण आत्ता म्हटल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचं ऋण फेडायचं, त्यांच्याबद्दलची माहिती इतरांना द्यायची हे आपलं कर्तव्य आहे. आपली पुढची पिढी या हिंदुस्थानामध्ये जर हिंदू म्हणून राहायची असेल, इट इस मस्ट. तेव्हा तेवढं आपण करूया आणि सगळ्या स्त्रियांना मनापासून नमस्कार करूया, की तुम्ही इतके दिवस म्हणजे अंधारात होता तसं नाही आम्ही तुम्हाला अंधारात ढकललं होतं. आता आम्ही तुम्हाला प्रकाशात आणतोय आणि तुम्हाला आम्ही फॉलो करू. यू विल बी अवर आयडियल्स. खूप मोठं खूप मोठं हे कार्य तुम्ही करताय आणि यातनं खूप जणीने खूप काही घेण्यासारखं आहे. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की शक्ती तर होती पण युक्ती पण छान होती. त्यामुळे त्या बायका फार पुढे जाऊन करून तर त्यांनी त्याला जेवणाला पाठवून बोलवलं तिला पण जेवण पाठवून हे करून शेवटी त्याला नामोहरम केलं. ही अशी युक्ती केल्यामुळे ती बरीचशी त्याच्यातनं तारून निघाली अशी.
कुणाला काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये टाका. कोणीतरी हात वर केला. अश्विनी, त्यांना रिलीज कर, अनम्यूट कर त्यांना. अश्विनी. केलंय मॅम. मी रुशाली हिरे नाशिक वरून बोलतीये. खरंच मला असं वाटतंय की या वर्षी 2024 मध्ये खऱ्या अर्थाने 8 मार्च हा सेलिब्रेट झाला तुमच्या माध्यमातून. मला नव्हतं माहिती की ताई शिक्षिका होत्या, पण मी जस्ट लावलं हेडफोन. पण त्या इतक्या सुंदर सांगत होत्या की मी ते बसली आणि मला माझ्या कॉलेजमधले इतिहासाचे शिक्षक ज्या सोनवणे मॅडम आहेत, बिरारी सर आहेत, ते आठवत गेले. कारण ते हेच वाक्य बोलत होते आणि एक म्हणजे तो काही 3 वर्षाचा जो पिरियड होता, तो एक पद्धतीने ते पानं पुढे पुढे चालल्यासारखं वाटलं मला. आणि खरंच या पद्धतीने जर शिक्षकांनी अशा जर पद्धतीने इतिहास शिकवला तर प्रत्येक मुलगा हा इतिहास विषय घेईल मॅडम. आणि खरंच अनुराधाताईंनी खूप खूप सुंदर सांगितलं. आणि त्या इतक्या बोलत छान होत्या की असं वाटतंय की त्यांची पुस्तकं नक्की वाचावी. एक वेगळा इतिहास खरंच कळेल आपल्याला. खूप इतिहासात मोजकच काही काही सांगितलं जातं, इवन ते अभ्यासात पण. पण ताईंनी जे काही, मॅडमने जे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात, तर खरोखरच आजच्या स्त्रियांना खरंच याची गरज आहे. आपण म्हणतो की ही डॅशिंग असली पाहिजे, मग कराटे क्लास लावा, हे लावा, ते लावा. पण त्या काळातल्या स्त्रिया खरोखर किती स्वतः सिद्ध होत्या. तर आपण खरंच त्या पद्धतीने जर हे केलं तर खूप छान एक छान इतिहास पुन्हा म्हणजे आपण म्हणतो ना, एक भविष्यात छान नारी तयार होईल जी सक्षम असेल. नुसतं बोलण्यात नाही तर खरोखर अं, आत्मसात करेल. तर मला खरंच खूप थँक्यू म्हणा असं वाटतं मॅडम तुम्हाला की तुम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांचं नॉलेज आमच्यापर्यंत पोहोचलं. सो खूप खूप थँक्यू. खरं तर नारी म्हणजे ना हारी, असं खरं म्हणजे नारी आहे. एक प्रश्न असा विचारलाय की शाळेमध्ये इतिहास नको वाटतं मला, कारण त्यात सणावळी असतात किंवा काय काय असं असतं. तर त्यांना त्याची आता तुम्ही कसं सांगितलं तर आम्ही खरोखर मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. तर अशी मुलांना शाळेमध्ये आवड निर्माण होण्यासाठी काय करावं, असा एकाने प्रश्न विचारलाय. खरं तर शाळा आपण सगळ्याच शाळांवर ढकलून रिकामं पडतो. सणावळी खूप महत्त्वाच्या असतात. त्याचं महत्त्व मला आत्ता इतिहास लिहायला लागले तेव्हा कळलं. किंवा नकाशे त्याचं महत्त्व शाळेत कळत नाही, आत्ता कळतं. पण मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी शाळांवर सोडून नाही ना चालायच्या. पालकांनी त्याच्यासाठी सामाजिक संस्था, जसं मी आत्ता लिहिलं, तसं एक रंगवेध नावाची संस्था आहे. ती ह्याच्यातल्या काही कॅरेक्टर्स घेऊन नाटक सादर करते ॲक्चुअली. प्रत्येकाच्या कॅरेक्टर त्या अप्रतिम त्या सगळ्या प्रोफेशनल्स आहेत, खूप छान करतात. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी त्यांचं ते रंगवेध माझ्याकडून नंबर घ्यावा. संध्या ओक तिने निर्मित केलेलं आहे ते. अतिशय छान म्हणजे लोकं, "अरे, आम्ही कधी ऐकलंच नव्हतं" असं म्हणतात आणि खूप छान ॲक्टिंग करतात. तर अशा सामाजिक संस्था या ठिकाणी व्याख्यानं ठेवणं किंवा अ, अ, अशा वेगवेगळ्या पालक असतील, वस्त्या असतील, सोसायटी असेल, दरवेळेला सगळ्यांनी क्रिकेटच खेळला पाहिजे असं कुठं आहे ना? असं कधीतरी जमा, समजून घ्या. कारण इतिहास हा अक्षरशः सागर आहे, महासागर आहे. आणि माझा शाळेत इतिहास हा विषय कधीच नव्हता. मी शाळेमध्ये काय शिकवलं? सुरुवातीला इंग्रजी शिकवलं, अकाउंट शिकवलं, इकॉनॉमिक्स शिकवलं आणि जेव्हा कॉम्प्युटर आले 86 मध्ये, 86 ची मी गोष्ट गोष्ट करतेय. ज्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये छोटासा असा बॉक्स असायचा आणि तो मोठाच्या मोठा बॉक्स, सिंगल ड्राईव्ह आणि 32K एवढीच मेमरी आपल्या मोबाईलपेक्षाही कमी. आणि मग त्याच्यावर ते प्रोग्राम करून तिथपासून मी 86 पासून आय वॉज द फर्स्ट बॅच ऑफ मुंबई की जी निवडले गेले होते कॉम्प्युटर लिटरसी प्रोजेक्टसाठी. हे सगळं मी शाळेत शिकवलं. पण हे जेव्हा मी म्हटलं तसं की नंतर मग मी सैनिकांच्या विषयी जसं 71चं युद्ध लिहिलं, सियाचीन लिहिलं, मुंबईचे वॉरियर्स लिहिलं, शौर्यकथा असंख्य लिहिल्या. ते करता-करता राम प्यारीनी आणि मी म्हटलं तसं की हे जे चव्हाण, राकेश चव्हाण सध्या ते नॉर्थ ईस्टला आहेत. त्यांची मी ऋणी आहे की त्यांनी मला एक मार्ग दाखवला. आपल्याला कोणीतरी असा मार्गदर्शक लागतो किंवा आपण जसं यांच्या केशवसुतांच्या कविता म्हणतो, "पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा." तसं कोणतरी लागतं. तसे ते मला भेटले आणि मग माझा शोध सुरू झाला. फक्त एकच मला शिक्षिका होण्याचा फायदा असा मिळाला, की आज मी जे पाम ट्री वाचत होते, मराठीमध्ये माहिती मिळाली मला. ती किती होती? एवढीशी होती. पण मग त्याच्यानंतर जेव्हा मी इतर भाषेमध्ये, इतर गोष्टी, मग वेगवेगळ्या प्रकारे कोट्स किती त्याच्यावर आहेत. रवींद्रनाथ टागोरांचे अतिशय छान मानवाचा स्वभाव सांगणारी पण ताडावरची अतिशय छोटीशी पण इफेक्टिव्ह गोष्ट आहे, की आपल्यालाही ती खूप लागू होईल अशी आहे, की ताड काय करतो?
तर आभाळांना भेटून आभाळांना काय ढगांना भेटून आभाळाला हात लावायला जातो. खूप उंच असतं ना, आभाळाला हात लावायला जातो. त्याची जी ही असतात, काय म्हणजे पर्ण असतात, ते मोठे मोठे असतात. त्याला वाटतं त्याचे पंख लेवून मी नक्कीच आकाशात उडू शकेन. मात्र त्याचे प्रयत्न विफल होतात आणि त्याला कळतं की माझं नातं मातीशी घट्ट आहे. कारण ताडाची मुळं जमिनीत खूप खोल गेलेली असतात आणि ती पाणी धरून ठेवतात. म्हणून ती वादळातही कधी डगमगत नाही. तसं असं त्या मातीशी घट्ट राहणं आणि त्याच वेळेला आभाळाला जिंकायचा प्रयत्न करणं, हे दोन्हीही आपण करू शकतो. मला वाटते आजच्या दिवशी स्त्रियांनी एवढा जरी संदेश घेतला तरी खूप झालं. खरं. आजकाल काय होतं, पालक मुलांना स्वयंसिद्ध बनायला शिकवतात. परंतु कुठे ते मगाशी त्या कोण म्हणतात तसं कराटेला पाठव, कुठे नाचायला पाठव, कुठे काय कर. परंतु हे आता तुम्ही जे काय सांगितलं ना, हे स्वतः बरोबर आणखीन समजा समोर एखाद्या मुलीला काहीतरी कोणीतरी करते, तर त्यावेळेला स्वतःहून पुढे जाऊन त्यात भाग म्हणजे तिला त्याच्यापासून परावृत्त करणं, ही मेंटॅलिटी अजूनही निर्माण होत नाही. आता त्या काळातही बलात्कार होत होते, या काळातही होत आहेत. तो अजूनही टाईप तसाच राहिलेला आहे, त्यात काहीही फरक नाही. समोर एखादी गोष्ट घडताना दिसली तर पटकन एखाद्याने पुढे होऊन त्यातनं काहीतरी करण्याची अपेक्षा जी असते, ती अजूनही कोणाची तशी मनोवृत्ती झालेली नाही. आणि ह्याच्यात सगळ्यात वाईट म्हणजे पांढरपेशे सुशिक्षित वर्ग जास्ती असतो. नको बाई, मला त्याच्यात उभीच हो. गवलं गेलं तर काय करायचं, नको बाई मी नाही त्याच्यात पडणार, अशी वृत्ती आपली जास्ती असते. आता कसं आहे, स्त्री माहेर आणि सासर यांना जोडणारा दुवा आहे. ती कुटुंबाचे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे ती पांग फेडते. खर तर तिच्या खऱ्या मनाचा थांब पण आपल्याला लागत नाही, पण ती कुटुंबाचे पांग फेडत असते. मुलगी झाली तर ती आई होते, पण अशाच वेळेला ती तिच्या आईची आई सुद्धा होते. अशी ही आपली स्त्री आहे. दोन्ही पिढ्या ती सांभाळते. आपण नेहमी म्हणतो बघा, मुलगी ही दोन्हीकडचे वेल वाढवते. म्हणजे कुणाची मुलगी अमुक अमुक, आणि तिला काय झालं तर अमक्याच्या मुलीला अमुक झालं, असं ती तो वंशवेल तिकडं पण वाढवते. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा मुलगी खरं इतकी महत्वाची आहे. आता तसं राहिलेलं नाहीये मुलगा मुलगी किंवा काही असं, पण हे असं हे आहे. घरात खूप काम करते, काम करून दमते, पण परत नाही काम नसेल काही तरी ती बेचैन पण होते की अरे आज काही कामच नाही, माझ्या आधीच सुनेने करून टाकलं, माझ्या आधीच मुलीने करून टाकलं. ती खरं तर अन्नपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण घर आज तिच्यामुळे जेव खाऊ शकतं, आज ताट घर उभं राहू शकतं. अशी ही घरातली एक थांबली, एक अशी ही स्त्री. आज तिचा महिला दिन म्हणून आपण आज साजरा करतो. तो महिला दिन साजरा करताना आता 2024 ते 2025 या काळासाठी सगळ्यांना आत्ताच त्यांनी सगळ्यांना खूप छान शुभेच्छा दिल्या. मीही सगळ्यांना खूप छान शुभेच्छा देते आणि आपल्याला यांचं परत परत असं सगळं ऐकायला मिळावं अशी पण मी खूप आशा निर्माण करते. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी परत परत येऊन आपल्याशी संवाद साधावा, आणि खूप त्या इतक्या छान सांगतात की आपला वेळ हा संपूच नाही असं आपल्याला वाटत राहतं. स्त्री पडली वेळ तर ती रणरागिणी सुद्धा होते. हे आपण वेळोवेळी आता ह्यांच्या बोलण्यातनं सुद्धा ऐकलं. आणि अशा वेळेला तिने काय कसं वागावं, काय करावं, हे आपण आता त्याच्या सांगण्यातनं नक्की घ्यायलाच पाहिजे. सुयश लाभले जीवनी तुला हे, त्यागाची सांगता शोभते विनम्रता विनयता, असं मी तुम्हाला सांगते. आणि आपण जर कुणाला काही प्रश्न नसतील, आहेत कुणाला काही प्रश्न विचारायचे अनुराधा, कुणाला प्रश्न प्रश्न काहीच थांबूया मला. प्रश्न काहीच नाही आहेत. खरं सांगायचं तर तुम्ही इतके प्रश्नांची उत्तरं स्वतःच दिलेली आहेत की काही प्रश्न कोणाला निर्माणच झाले नाहीत. अवाकच झालं खरं तर सगळ्या आम्ही, कारण ह्या गोष्टी आम्हाला एवढ्या माहिती नव्हत्या ज्या तुम्ही आता आम्हाला सांगितल्या. आम्हाला झाशीची राणी माहितीये, मेरी झाशी नाही दोन्ही इथपर्यंत माहितीये. शिवाजीला घडवणारी जिजाऊ माता माहितीये. या आत्ता ज्या तुम्ही म्हणला ताराबाई वगैरे, या गोष्टी खरोखर जितक्या खोलात जाऊन वाचन करून कोणाला कोणी केलंय असं वाटत नाही. त्यामुळे जास्ती यातली माहिती नाहीये. ती आज तुमच्याकडनं खूप माहिती मिळाली. खूप छान, खूप धन्यवाद तुम्हाला. असंच तुमचं आम्हाला वारंवार
संवाद तुमच्याशी साधता यावा याबद्दल परत परत तुम्हाला धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्हालाही. हो. आम्ही काहीच नाही, धन्यवाद तुम्हाला द्यावेत तेवढे थोडे येतो. खरंच खूप छान सांगता तुमचं फ्लुएंटली, कुठेही एनी पॉज. तुम्ही जे बोलता ना ते इतकं कानात म्हणजे किती साठवू असं होतं ते. खूप छान सांगता तुम्ही अगदी. ओके.